तर फायनली काल मी डिंकाचे लाडू बनवले होते, पण त्याच्या अगोदर तुमच्या सगळ्यांना दंडवत प्रणाम. दत्त जयंतीच्या तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे नाश्त्यामध्ये मी बनवलेली आहे साबुदाण्याची उसळ. झटपट साबुदाणा आहे हा. तर सुट्टी असलं की प्रियाना आणि प्रक्षिताला बोलवायचं म्हणलं की खूप जास्त कठीण जातं बघा. उठलं की ते अगोदर खाली पळतात खेळायला चहा वगैरे घेऊन. आणि नंतर मग माझं एक Amazonवरून पार्सल येणार होते. 2 प्रोडक्ट होते त्याच्यामध्ये. एक प्रोडक्ट चांगलं निघालं, पण दुसरं इतकं डॅमेज निघालं ना, ते रिटर्न करण्यामध्ये माझा खूप जास्त वेळ गेला आणि मला कपडे धुवायला पण उशीर झाला मग. आणि कपडे धुवून वरती वाळत घालायला आले होते, तर स्वतःची काळजी घेणं गरजेचंच आहे. अगोदर तोंडाला बांधायचं आणि नंतर मग सगळे कपडे वाळत घालायचे. तर डिंकाच्या लाडू मधले काजू, बदाम, खारीक, खोबरं हे सगळं बाहेरच्या गिरणीमधूनच दळून काढून आणलेलं होतं. नंतर इथे डिंक मी बारीक केला आणि तळून घेतला. त्याला बारीक करून ह्या पावडर मध्ये ऍड केलं. सोबत ही जी साखर आहे ही खांड आहे, देसी खांड. तर नॅचरल शुगर आहे ही, जी की हेल्थ साठी चांगली असते आपल्या नॉर्मल शुगर पेक्षा. तर आता व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घेणारे. तूप टाकणारे. तूप जास्त टाकलं तर लाडू छान लागतात. तर सिंपल असे डिंकाचे लाडू बनवून तयार आहेत. आवडला असेल